जोपर्यंत जगायचंय सगळ्या लोकांचा डोक्यातून काढून टाका आणि फ्रेश माइंडने जगा. त्याला नवीन नवीन शब्द आले, ओपन माइंड, फ्रेश माइंड, आणि त्याचा खरा अर्थ आहे मोकळ्या मनाने जागा. मराठीमध्ये इंग्रजी वापरल्यामुळे काही फरक पडत नाही. मोकळ्या मनाने जगण्यासाठी मन मोकळं पाहिजे. ते राग, द्वेष, लोभाने गच्च भरलेले. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही आयुष्यभर कमवलं, राजाने कमवलं, ऊसतोड कामगारांनी, शेतकऱ्यांनी कमवलं, जेवढं कमवलं ते शरीरासाठी, मनासाठी, भौतिक वस्तूच नाही, मनापर्यंत जात नाही. नाही तर श्रीमंत लोक दुखी नसते, सत्ताधारी लोक दुखी नसते, अंतःकरणात जळले नसते ते एकमेकाला पाहून. श्रीमंत माणसं, व्यापारी माणसं, विद्यावान माणसं, ज्ञानी नाही आहेत ते, विद्वान आहेत. माणसाने माणसाची निंदा केली की समजायचं संत नाही, आणि माणसाने माणसात जर देव पाहिला तर तो खानदानी संत.